दमदार अवस्थेमध्ये द्रोण 11 अंबिका किराणा स्टोअर तुर्भे अगदी नवी मुंबईचा हा दादा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातील एक मातब्बर संघ ज्याने नुकताच जो मागचा सामना झाला त्यामध्ये गोठिवली 11 नवी मुंबईचा एक संघ मातब्बर नावाजलेला असा संघ त्याला मात्र पराभूत केलं. आणि आता या दुसऱ्या फेरीमध्ये मात्र या दोन संघांमधली लढत पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत आमच्या समवेत आपण पाहतोय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रणयजी म्हात्रे मोरावे एक सुंदर असं गुणलेखक जरूर पाहायला मिळतात. तसेच आपली टेक्निकल टीम जरूर सज्ज झाले. तर जाऊया आपण मैदानाकडे जिथे मात्र सामना रंगला जाईल. एका बाजूला कामोटे आणि एका बाजूला तुर्भे या दोन संघादरम्यान तुर्भा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि इथून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजीला निमंत्रण दिलंय आणि त्या निमंत्रणाला स्वीकारत असताना सलामीची जोडी इथून मात्र मैदानामध्ये सज्ज झाली आहे. गेम ऑन होईल. दुसऱ्या फेरीची आजच्या दिवसातील ही पहिली लढत पाहायला मिळते. तुर्भे त्यांच्या विरोधात कामोटे. सोनू पाटीलच्या बॅटमधून हा ऑफ ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलं जातंय आणि इथे मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळेलं. एक या धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेशा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी तुर्भे संघाकडून गोलंदाज ज्याने मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये अभि लिंबोळे भरपूर यंगस्टरचा भरणा आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील यांच्या तालमीमध्ये हा मात्र गोलंदाज जरूर शिकलेला पाहायला मिळतोय, घडलेला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र चांगला फटका सजवलेला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र रिकाम्या जागा भरा आणि इथून या जागा भरत असताना 4 धावा. आक्रमणाला सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र 4 धावांची दमदार केली पाहायला मिळते. का मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या सामन्यामध्ये मिळाला याचा उत्तर देत असताना बारक्या कांबळे जरूर पाहायला मिळतोय. सुंदर फटका स्वीप केला आणि इथून चौकारानंतर प्रेक्षकांना मानवंदा देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावांची बहारदार केली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा, कारण ज्या ज्या वेळेला 2 मोठे संघ एकमेका समोर येत असतात त्यावेळेला या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. एक एक सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास जरूर वाढलाय दोन्ही संघाचा, परंतु पॉवर प्ले मध्ये जर धावा आल्या नाही तर मात्र आत्मविश्वास नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचा ढासळला जातो. परंतु दमछाक पाहायला मिळत नाहीये कामोडे संघाकडून. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा काय घडलंय टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर इथे मात्र यंगस्टरने दाखवलंय आणि अभि याच्या खात्यामध्ये हा पहिला या इनिंगचा फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद सध्याच्या घडीला स्थिती पाहायला मिळते कामोडे संघाची. फलंदाजी करत असताना 11 वर सद्यस्थिती पाहायला मिळते. एक गडी बाद 11 धावसंख्या धावफलकावर. एक चौकार षटकार आला होता, तिथे मोह आवरला नाही आणि इथे मात्र कुठेतरी संयम सुटला की काय नक्कीच पाहायला मिळालं. तिथून बारकेला मात्र मैदान सोडावं लागलं. आता पाहूया त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज बड्डे बॉय. मागच्या सामन्यामध्ये चांगला उल्लेख जरूर झाला गेला. निकू आलाय, निकू गोवारी. खऱ्या अर्थाने आता पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवणं गरजेचं असेल याची नोंद घ्या तुर्भे संघ. टाइम इथे सेट केलेला आहे, कारण आपण पाहिलं तर रात्रीच्या या सामन्यांमध्ये वेळ अपुरा असतो आणि त्याचीच काळजी खऱ्या अर्थाने आपण जर सहाय्य आयोजकांना करणं प्रत्येक संघाला अनिवार्य असतं. पाहूया आता निको आलाय काय करेल. इथून 11 धावा सध्याच्या घडीला आपण धावफलकावर पाहतोय कामोठ्या संघाच्या. शॉर्ट बॉल इथे मात्र स्विंग इन मिस पाहायला मिळाला. चेंडू मात्र इथे मात्र पाहायला मिळतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता डॉट बॉल क्रमांक या षटकातील पाहिला तर पहिलाच आहे, कारण पहिल्या चेंडूवर 1 त्यानंतर चौकार षटकार आला होता, त्यानंतर लगेच विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल म्हणजे शेवटचा चेंडू पॉवर प्ले क्रमांक 1 पाहायला मिळतोय.
आणि काय घडलंय? यू मिस, आय डेफिनेटली हिट. मागच्या दरवाजातून चोरी झाली की काय? आणि फलंदाज बाद. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 11. अगदी शून्याचा चष्मा घालून बर्थडे बॉय मात्र निराश होऊन इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. हीच परिस्थिती पाहायला मिळते. चांगलं कमबॅक इथून मात्र गोलंदाजाचं पाहायला मिळतोय. अभि लिंगोले एक नवीन यंगस्टार नवी मुंबईचा पाहायला मिळाला आपल्याला या मोरावे विभागामध्ये. उल्वे नोडमध्ये इथे मात्र पाहायला मिळाले पॉवर प्लेचं पहिलं षटक. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट, डॉट बॉल आणि विकेट. काय कमबॅक पाहायला मिळतोय. एक षटकाची समाप्ती. एक षटका अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर कामोटे संघ आतापर्यंत 2 गडी बाद 11 या आकड्यावर जरूर पोहोचला गेलाय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर कामोटे संघासाठी दाखल होईल. रोशन म्हात्रे. ऑलराऊंडर प्लेयर आहे. अगदी अष्टपैलू खेळाडू वृत्ती जरूर पाहायला मिळते. कित्येक मैदानं आणि कामोडे संघाचा बोलबाला आपण जरूर पनवेल असो, नवी मुंबई असो, अगदी ठाण्या पट्ट्यामध्ये देखील, जरूर भिवंडीमध्ये जाऊन देखील या कामोडे संघाने आपल्या नावाचा दबदबा गाजवलाय. परंतु आता इथे मोरावे मध्ये इथे गाजवायचा आहे. गावदेवी चषक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात लाऊड अपील पाहायला मिळते. परंतु पंच तटस्थ उभे आहेत. अगदी चांगली पंचगिरी पाहायला मिळते. दीपकजी बोराडे सर असतील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गणेश भाविस्कर साहेब आहेत. ऑनफिल्ड हे 2 अंपायर जरूर पाहायला मिळतात. चांगली पंचगिरी पंचांच्या भूमिकेत निभावत असताना जरूर पाहायला मिळतात. अगदी पंचांच्या डाव्या हाताकडून इथे मात्र अगदी जमिनीला घासत पुसत चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. आणि तिथे मला वाटते राहुल तैनात होता. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या गटातील जरूर त्यांनी पटकावलाय. त्याच्याने देखील अपेक्षा वाढली असतील. परंतु काय गोलंदाजी होते. मोठ्या फटक्यांपासून जरूर अजून वंचित ठेवलेत. एक सामना जिंकल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढला जातो. कारण पुढच्या फेरीमध्ये जाण्याची चणचण या दोन्ही संघाला जरूर लाभली जाते. इथे मात्र चांगला फटका जरूर. इथे मात्र काय घडलंय. तिसऱ्या पंचांना इथे मात्र विनंती केली आहे की आपण डिसिजन द्यावं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निर्णयाची प्रतीक्षा जरूर प्रेक्षक पाहत आहेत. तर एकच धाव असेल. फलंदाज बाद नसेल याची आपण नोंद घ्या. चेंडू पडत असताना ही बेल्स पडलेली आहे. त्यामुळे पंचांनी निर्णय दिलेला आहे की जी धाव घेतलेली आहे ती मिळेल आपल्याला. याची आपण नोंद घ्या. नक्कीच आपले दोन्ही 12वे खेळाडू इथे मात्र उपस्थित आहे दोन्ही संघाचे. त्यांनी देखील हा डिसिजन पाहिलाय. त्यामुळे जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. इथे मात्र सुरुवात पाहायला मिळेल पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. राकेश निरगुडे षटक क्रमांक 2 हाताळत असताना इथे मात्र काय घडले. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. इथे मात्र नक्कीच चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही आणि अगदी चाणाक्ष आणि चतुर गोलंदाज पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा. क्या बात आहे. काय गोलंदाजी कशी असावी त्याचं इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळते. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लाऊड अपील पाहायला मिळते आणि
पंचांनी अपील धरून घेतली. LBWच्या माध्यमातून सलामीला आलेला सोनू मात्र 2 धाव्यांचं योगदान देऊन मात्र बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळेल कामोडे संघाचा हा तिसरा दे धक्का. 13 या आकड्यावर अगदी तिसरा धक्का लागलाय तो कामोठे संघाला. टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कुठेतरी घेतलेला निर्णय थोडासा यश प्राप्त करत असताना जरूर पाहायला मिळतंय वाईल्ड कार्ड एंट्री ते मात्र तुर्बे संघाला जरूर भेटली आणि त्यानंतर पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये इथे मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजाची दमदार कामगिरी पाहायला मिळते. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर अक्षय गोवारी. सुरुवात मात्र कामोठे संघाची पाहायला गेलं तर बारक्या कांबळे आणि चौकार आणि षटकार ठोकून जरूर केली होती, परंतु त्यानंतर जशी जशी विकेट गेली त्यानंतर कुठेतरी सर्वत्र या धावसंख्येसाठी शांतता पसरलेली पाहायला मिळते. कुठेतरी झगडतोय या मैदानावर धावसंख्येसाठी कामोठे संघ, कारण 4 षटकांची इथे मात्र लढत आहे आणि 24 चेंडूंमध्ये कमीत कमी 50 धावा पाहिजे. ही गोलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इकॉनॉमिकल षटक, फक्त 2 धावेंचं षटक हाताळलं गेलंय. राकेश निरगुडे अजून एक यंगस्टार, खऱ्या अर्थाने जसा उल्लेख झाला की कोहिनूरच्या तालमीमध्ये घडलेले हे कोळशाच्या खाणीतले कोहिनूर जरूर पाहायला मिळतात आणि तेच 2 इथे शिलेदार तुर्बे संघाचे पाहायला मिळाले. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळते. अगदी 13 वर 3 गडी बाद कामोठे संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, आपल्याला अजून बरेच सामने इथे मात्र खेळवायचे आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हेमंत पाटील कित्येक वर्ष या गोलंदाजाला मी पहिलं षटक हाताळत असताना जरूर नवी मुंबईमध्ये पाहत असतो, परंतु अभि आणि राकेश यांनी जो कारनामा केला त्याच कारनामावर मात्र या संघाने मात्र त्यांना पुढे जरूर आणलं गेलं आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवले. जरी मोठे फटके आले तरी देखील कमबॅक करण्याची संधी आम्हाला निर्माण होत असते आणि त्या संधीचं सोनं इथे मात्र मैदानामध्ये या घडीला 2 गोलंदाजांनी करून दाखवलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात हेमंत पाटील तुर्बे संघाचं पाहायला मिळते. लोअर फुलटॉस बॉल, इथे मात्र चांगलं डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चौकार षटकार वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये. जवळजवळ 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 चेंडूंपासून मोठे फटके आलेले नाही आहेत. कुठेतरी जमेची बाब इथे मात्र तुर्बे संघासाठी असेल. धावांची प्रतीक्षा करतोय कामोठे संघ आणि ती धावांची प्रतीक्षा संपली आहे का, परंतु तिथे काय घडलंय, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं जरूर म्हटलं जातं. कॅच ड्रॉप केली गेली पहिली संधी आणि आमचे गुणलेखक प्रणय दादा आम्हाला सांगतात की या स्पर्धेतील तब्बल 19वी ही कॅच ड्रॉप केलेली आहे. अतिशय उत्तम दर्जाचं गुणलेखन जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला छेदून बऱ्याच काळानंतर या चौकाराची प्रतीक्षा संपली आहे. या 15व्या चेंडूवर धावसंख्या 4 ने वाढेल आणि जाऊन पोहोचली ती आतापर्यंत कामोठे संघाची 3 गडी बाद 19 या आकड्यावर. चला टॉससाठी कॉल करतोय जय मल्हार अंबापाडा आणि अर्जित इंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला सज्ज राहायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. अतिशय सुंदर आणि दमदार आयोजन पाहायला मिळतंय. आदरणीय मयूरदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन. अगदी हा कार्पेटचा सहारा पाहायला मिळेल. ऑफ ड्राईव्हला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चूक होतीये. जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू चालय सीमारेषी पलीकडे, हा सलगसा येतोय चौकार. आता कुठेतरी धावसंख्येला आकार दिला जातोय. या चुका इथून टाळाव्या लागतील, कारण आपण एक नावाजलेला संघ आहोत. आता मात्र शफल होऊन खेळायचं होतं, परंतु स्वतःवर नाराज पाहायला मिळते रोशन म्हात्रे. उत्तम दर्जाची फलंदाजी आणि या षटकातील शेवटचा चेंडू, तिसरं षटक प्रगतीपत्र आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 23 हा आकडा जरूर गाठलाय. 40 पर्यंत कसं पोहोचवता येईल याचा विचार विनिमय करावा लागेल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका,
तिथे देखील फॉर्मलिंग पाहायला मिळेल, परंतु 1 धाव आणि 3 षटकांची समाप्ती जरूर झाली. प्रथमतः फलंदाजी करत असताना जरूर कामोडे संघ जाऊन पोहोचलाय तो 3 गडी बाद 8च्या सरासरीने अगदी 24 या आकड्यावर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अगदी थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन झालं. मोरिया पलसपे या संघाने मात्र सुपर 5 मध्ये आपलं नाव नोंदवलं. खरंच ब गटामधून हा संघ पुढे गेलाय आणि ड गटामधून कालच्या दिवसामध्ये एक सामना जिंकला चॅलेंजर चिर्ले संघाने आणि आजच्या दिवसामध्ये ओडाफोन वहाल. पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारे हे 2 संघ जरूर पाहायला मिळाले आणि आयोजनाची आपण जरूर स्तुती करूया, कारण लांगेश्वर मैदान याच वर्षी आपल्याला इथे मात्र प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थाने पंचांच्या हात समांतर धावा मिळतील अव्वांतर. धावसंख्येत भरणा आणि या इनिंगचा पहिला हा अव्वांतर चेंडू इथे मात्र भाविण्याच्या कोठ्यातला पाहायला मिळतोय. अव्वांतर धावसंख्येत भरणा. संघाची धावसंख्या 25. कामोटे विपक्ष आपण पाहतोय तुर्वे. एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमधील ही सामन्यांची लढत 2 संघातील पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल इथे मात्र बॅटची एज आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. तिथे मात्र भूषण पाटील चूक करणार नाहीये आणि ज्या फलंदाजाने 2 चौकार ठोकले होते त्याला दिलाय परतीचा इशारा. रोशन मात्र बॅक टू द डगआउट. स्वतःवर नाराज आहे रोशन, कारण सद्यस्थितीला आपण पाहिलं तर आपल्या संघाला गरज होती ती उणीव भरून काढण्यासाठी. रोशन याच्या जागेवर नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर दाखल झाले कामोटे संघासाठी. अगदी आपण पाहतोय सुबोध गोवारी. शेवटचे 5 चेंडू आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल. मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर गोटिवली संघाच्या माध्यमातून खेळत असताना अतिशय या स्पर्धेतील उच्चांक जरूर कामोटे संघाने गाठला. 69 धावा काढल्या होत्या. त्या अनुषंगाने कुठेतरी धावा कमी पडतायत का हा विचार मात्र करावा लागेल, कारण ज्या वेळेला एक सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांसमोर येत असतात तेव्हा मात्र एकापेक्षा एक भारी ही लढत पाहायला मिळते. आणि आता पाहूया भावींचा पुढचा चेंडू सुबोधसाठी. सावध रीतीने ते मात्र खेळून काढलाय. 1 धाव स्वतःच्या खात्यामध्ये खोलत असताना सुबोध याने संघाला नेऊन ठेवलंय 26. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके आले तर मात्र सुस्थितीमध्ये कामोटे संघ पोहोचला जाईल यातील मात्र शंका नसेल. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागेल, कारण आपण पाहतोय 4 गडी बाद झाल्यानंतर 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजावर जबाबदारी येऊन ठेपली आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळायचा होता, परंतु कुठेतरी थोडंसं शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र कमी पाहायला मिळतोय. हे दडपण आहे, कारण ज्या वेळेला सुरुवात सलामीचे आपले फलंदाज बाद होतात स्वस्तामध्ये त्यावेळेला मधल्या फलीमध्ये हे दडपण पाहायला मिळत असतं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आता मात्र कुठेतरी बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला होता. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. एकाशिवाय दुसरं काही नाही. अगदी सावध रीतीने धावसंख्येला इथे मात्र पुढे नेण्याचं काम. परंतु आपण ज्या वेळेला पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असतो त्यावेळेला धावसंख्या पुढे कशी न्यायची याचा विचार आपण करत असतो, परंतु इथे काय घडलंय, फलंदाजांना इथे मात्र रोखून ठेवलंय गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी तुर्भे संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा कार्पेटचा सहारा ऑन ड्राईव्हचा फटका. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी चूक त्याच्यामध्ये पाहायला मिळाली आणि चुकीचा मोबदला लगेच दुसऱ्या धावेसाठी परावर्तित केला गेला. 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. टार्गेट सेट किती होईल, सर्व प्रेक्षकांची नजरा या चेंडूवर आहेत, कारण कामोटे संघाचा विचार केला ना
तर फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत आणि त्या अनुषंगाने धावसंख्या इथे मोठी उभारली गेली नाही, थोडेसे नाराज जरूर पाहायला मिळतील प्रेक्षक, परंतु इथे मोठा फटका जरूर आला नाहीये. एक धाव कंप्लीट पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय आणि अगदी 4 षटकांमध्ये 30 या धावसंख्येवर रोखण्यात यश तुर्बे संघाला जरूर आलंय. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये अगदी लक्ष असेल ते 31 धावसंख्येचं. चला टॉससाठी लगेच या दोन्ही टीम, जय मल्हार आंबापाडा आणि अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी. तर नक्कीच टॉससाठी यायचं आहे, पण टॉस बॉक्समध्ये एका साईडला आपण पाहिलं तर अंबापाडा आणि अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी. चला दोन कर्णधार या. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली. आई गावदेवी ट्रॉफी 2025 मिहिरा स्पोर्ट आयोजित आपण ही ट्रॉफी पाहता. जय मल्हार अंबापाडा आणि एका साईडला अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी. हा संघ आपण पाहिला तर गतवर्षी चॅम्पियन ठरला होता या स्पर्धेमध्ये, तो मात्र अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी. तर आमचे उपसरपंच साहेब गणेश पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो. जय मल्हार अंबापाडा आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी ही टॉस होतोय आपण. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एका साईडला मिहिरा स्पोर्ट आहे आणि एका साईडला आई गावदेवी. या आपण कॉईनवरती पाहतो. चला टॉस करूया. गणेश पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो. मिहिरा स्पोर्ट आणि गावदेवी चषक इथे टॉस होतोय. गणेश पाटील साहेबांच्या शुभास्ते टॉस. तर नक्कीच आपण अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी पर्व तिसरे आणि त्यानंतर आपण आपले नक्कीच पॅकर्स. हॅलो 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 तर आपण टॉस जिंकलात आणि नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिला की आपला संघ बराच चांगल्या स्थितीमध्ये जातो, परंतु आज आपल्यासमोर अंबापाडा आहे आणि आपण टॉस जिंकला. निर्णय काय असेल आणि मयूरदादा म्हात्रे आणि या मोरावे गावामध्ये या स्पर्धेबद्दल कशा प्रकारे आपण पाहता? नक्कीच टॉस जिंकला आहे. पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आंबापाडा संघाचा मी खरोखर आभारी आहे, कारण की वडवली वानकुलीला खेळायला गेले, त्याच्यामुळे आमच्याच विरुद्ध खेळासाठी मला टीम शोधावी लागली. मयूरदादांनी विश्वास ठेवला, त्यांनी मला सांगितलं 8 टीम करून दे, परंतु 8 टीमला मी रिक्वेस्ट करतो का तुम्ही टायमिंगवर या, कारण की मी स्वतः पोलीस असल्यामुळे थोडे इथे कॉलनी झाली, कुठे कोणत्या आयोजनाला रेस्ट्रिक्शन्स असतात, त्याच्यामुळे लवकर चालून जर तुम्ही 12 ते 1च्या आत घरी पण जाता सर्व मॅच संपून, त्यामुळे आयोजकांना सुद्धा आराम भेटतो. तुम्ही सुद्धा उद्या कामावर किंवा कॉलेज स्कूलला जाऊ शकता. आणि ज्या वाईल्ड कार्ड एंट्र्या माझ्या शब्दावर आल्यात, तुर्बा असेल, नांदगाव असेल किंवा आंबापाडा असेल, त्यांचं खरोखर मी मनापासून आभारी आहे का माझ्या शब्दाचा मान ठेवून तुम्ही इथे आला, त्याबद्दल आयोजकांकडून आणि मी स्वतः तुमचा खरोखर आभारी आहे. थँक्यू दादा. तर आपण अंबापाडा संघ आपण इथे बऱ्याच लांब नंतर प्रवास केला. व्हाईट कार्ड एंट्री आहे, समोर एक मोठा संघ आहे आपल्या समित. तर आपण कशा प्रकारे फाईट देणार आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? स्पर्धा तर खूपच सुंदर आहे आणि तेजसदाचा धन्यवाद सांगतो की कारण आम्हाला तो खूप सपोर्ट करतो इकडं. तर थँक्यू. हे होते अंबापाडा संघाची. तर पुढची मॅच आपल्याला भेटीस येईल. पुढे जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. चलिए बात करेंगे यहाँ पर
हेलो हेलो माइक चेक। हेलो 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 हेलो। तो चलिए आज के बाद यहाँ पर रातों के यहाँ पर सेकेंड राउंड के यहाँ पर पहला मुकाबला थोड़ा सा देखिए बात करेंगे आवाज को पाबंदी। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल यहाँ पर ओह क्या अंदाज है यहाँ पर। कहते ना तेरी बिरिया चुरा कर ले गई मेरी रिंदिया। कलाई भी चलाए और उसके साथ साथ देखिए लोग तो था भाई यहाँ पर खास करके नमित पाटिल लेके कम इस तरह से अंदाज, लेकिन आक्रामक बल्लेबाजी। टारगेट की बात करेंगे यहाँ पर 31 के टारगेट है, 24 के ना लग नहीं रहा है भाई। वही जय हनुमान से कामोडे टीम, जिस टीम ने इतनी अच्छी यहाँ पर बल्लेबाजी पिछले मैच में। चलिए मनोज मात्रेश्वर थोड़ा कमेंट्री बॉक्स से। मनोज बड़ा टारगेट तो नहीं कहा जाएगा, लेकिन से आज 24 गेंद पर 31 को बचाया गया है। क्या यहां से बचाएंगे अब बनाएंगे, ये तो आने वाला वक्त इस समय बताएगा। निखिल कुमारी फिर से एक बार तैयार से और भूषण पांडे देखिए यही काम करेंगे हल्के हाथों से खेलते हुए, और जब तक गेंद वापस आता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ। टोटल की बात करेंगे इसके बाद देखिए मुकाबला जो खेला जाएगा यहाँ पर से अंबा पड़ा देखिए चिप्ता निभावन डुगरी टीम में बढ़िया देखिए कल कमाल के यहाँ पर क्वालिफाई करके आए हैं। छह रन बनाए हैं, लेकिन गेंदबाज फिर से एक बार तैयार से ओह नमित पाटिल लेके लगातार देखिए भाई अंदाज है जड़ में डाल रहे हैं और वार कर रहे हैं भाई फाइन लेग को चिरते हुए, और एक 4 रन आता हुआ है। फिर विजय माथे से देखिए बात करेंगे जो आवाज थी यहाँ पर बेलापुर जिसकी, और 10 रन बने यहाँ पर 31 का पीछा करना है, और अभी भी देखिए 18 गेंद बचा है, और 18 गेंद के ऊपर 21 रनों की जरूरत है। 18-21 समीकरण। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर रुका है 10 रन है, लेकिन अभी भी देखिए यहाँ से बनाने के 21 की जरूरत है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है दोस्तों। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 10 रन है। ऑनलाइन देखिए प्रणय के यहाँ पर चिराग है, लाडले बेटे देखिए सोते हैं, पापा को देख रहे हैं, लेकिन पापा देखिए यहाँ पर मैच को देख रहे हैं, और 10 रन बनाए। आजकल के बच्चे भी ऐसे, दिल दांत बाद में टूटता है, दिल पहले। हाँ हुसैन पाटिल लेके पर शॉट लेके पर थोड़ा क्लोज था, यहाँ पर फाइन लेग खुला था, यहाँ पर तेजी से आए भाग कर, लेकिन दर्शक बन गए यहाँ पर। अक्षय रन नहीं बना, कारण है यहाँ पर भारकिया कामले सस्ते में आउट हुए, और कोई बात नहीं, हर मैच में तो आपको भारकिया कामले नहीं दिला पाएंगे रन। सोनू पाटिल भी देखिए बात करेंगे, उन्होंने भी निराश किए, और इसके बाद निखिल गोवारी देखिए बट्टे पाए, और रोशन मात्रे कुछ समय संघर्ष किए, लेकिन आखिर में घुटना टेकना पड़ा। मोहम्मद से देखिए एक लेजेंड कमेंटेटर्स कामोडी का चाहे तो वेलकम स्वागत है। बहुत देखिए दर्शक आए थे कामोडी के यहाँ पर, क्राउड है, तालियां बज रहा था पहला मैच में, लेकिन इस मैच में देखिए क्या कमाल किए एफर्ट गेंदबाजों ने डाले। वाइट क्या इजाफा। तुर्बी टीम का एक तारीफ करना चाहूंगा, भूषण दादा ने काफी मर्तबा बताए हैं कि हमारी टीम फॉर्म में हो या ना हो, हम ऊपर खेलना पसंद करते हैं, जो ब्रांड बनी हुई है उससे बरकरार रखना चाहते हैं। गोठेली टीम को देखिए बाहर किए, कामोडी टीम अब उस टीम के लिए देखिए मुश्किल बना रहे हैं, खास करके आज दोनों 11 से अंबिका किराना स्टोर से तुर्बी टीम। भूषण पाटिल लेके भूषण दादा ये चीजें काफी कम करते थे, लेकिन अब पता है यहाँ पर क्रिकेट आज आधुनिक क्रिकेट हो चुका है। आगे जाकर देखिए कटर गेंद, लेग ब्रेक ऑफ ब्रेक ओपन जब आप खेलते हो
और साइड यहाँ पर पॉइंट के लिए देखिए अंदर से पॉइंट देखिए पॉइंट रखा गया यहाँ पर से थोड़ा सा गली रखा गया है और काफी स्क्वायर रखा गया है। समीकरण की बात करेंगे 15 गेंद है और 16 की जरूरत है। क्या होगा मुकाबला, क्या पहला सफलता की अभी भी तलाश है। जैसे कि ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। इस मैच में जीवित रहने के लिए एक बड़ा ओवर बनाना चाहेंगे, विकेट से हो या रनों से हो। व्हाइट का इजाबा देखिए, एक्स्ट्रा से रन आता हुआ दीपक बुराड़ इस तरह, अरुण का साथ देखिए इस वक्त गणेश भाविश कर रहे हैं और शशि महेश सर, नीरज राणावत सर। क्राउड देखिए बहुत बढ़िया, देखिए चारों तरफ हम क्राउड देख सकते हैं। थोड़ा आवाज को पावन दे डीजे को, जिसके कारण स्लो देखिए व्हाइट का इजाबा यहाँ पर। प्रणय मुझे लगता है अगर 5-6 बजे अगर मुकाबला शुरू करें तो शायद बेहतर और हो सकता है, ज्यादा से ज्यादा मैच कवर हो सकता है। और आखिरी का 2 मैच है 10 के बाद है जो रॉयल ट्रॉफी में देखिए। ये देखिए भाई, ये भूषण पाटिल की ताकत है भाई। यहाँ पर हम वो तीर हैं जो हिमालय को चीर कर अपना रास्ता बदल सकते हैं। कोई हमारा साथ दे या ना दे, खुद के दम के ऊपर नक्शा बदल सकते हैं। भूषण दादा से बात हुआ जब मैदान पर एंट्री आई कि भूषण दादा आपने आईपीएल में फॉर्म क्यों नहीं भरा। उन्होंने बोले और 1 साल में वेट कर रहा हूँ। अभी तो पिछले साल से जो मैं भूषण था, वो हथियार वो तलवार फिर से एक बार मैदान पर दिख रहे हैं और अच्छी फिटनेस के साथ है। फिर से एक बार संदेश गोंदली, रात का नींद छूटा नहीं। कल देखिए बात करेंगे 7 बजे टीम को। नहीं, बदले की आग थी पिछले साल, वहां पर हार देखना पड़ा था। कल जीते, क्वालिफाई करके आए हैं। आदित्य पाटिल देखिए कौन बोल सकता है, टेम्बुली के खिलाफ 4 विकेट है। चोपड़ा आचार कल देखिए डबल धमाका दिया गया, मैन ऑफ द मैच है। लेकिन सबसे मुझे बड़ा इंप्रेस किया शुभम की बल्लेबाजी। आज भी मैं चर्चा कर रहा था कामोडिया टीम के साथ है कि क्या बल्लेबाजी। संजय, शुभम ताकत कहां से लाए इतना। नमित पाटिल लेके आने वाले वक्त में देखिए ऐसे ऐसे चेहरा है ना, आपको आईपीएल में और दिखेंगे भाई। कहते ना मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन आईपीएल में जगह ना मिलने से बहुत सारे खिलाड़ी का दिल टूटे, क्योंकि इतना अच्छा आप ग्रामीण में खेलते हो, टैलेंट आपके पास है। लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन है, अभी भी 3 का जरूरत है। और कभी कभी कहते ना बड़े मुकाम बड़ी मंजिल तक पहुंचने के लिए मेहनत है और पहचान भी बनानी पड़ती है, पहचान भी छोड़ना पड़ता है। और धीरे धीरे बहुत सारे खिलाड़ी देखिए अपने जलवे से पहचान छोड़ रहे हैं, पहचान बना रहे हैं, दिल में जगह बना रहे हैं। 28 रन है। भारतीय कामरे देखिए इस मैच में चले नहीं, इससे पहला मैच में जब मैदान पर आए और जिक्र उनसे हुआ भाई, मैं बताया माय फेवरेट प्लेयर भारतीय कामले आकाश तारेकर वर्ल्ड फिनिशर है, पहले से लेकर आखिरी गेंद तक खेलते हैं। लेकिन भारतीय ने एक बात बताया कि शेर अब बूढ़ा हो चुका है, लेकिन कोई बात नहीं भाई, शिकार अभी भी देखिए वही। लेकिन नए खिलाड़ी को देखिए उभरना चाहिए। जो बात हमने बताई ना, शिवतानी भामुंडू की टीम को देखिए भाई, आर्यन नायक है आईपीएल में पहुंचे अंडर 19। शुभम देखिए कितना अच्छा बल्लेबाजी कर रहे हैं। ऐसा नहीं कि तकदीर का विकेट गिरा भाई, और उनके छोटे भाई देखिए संदेश ने जाकर, संदेश पाटिल, संदेश खोलने देखिए इनके जवाब ही नहीं, बहुत अच्छा देखिए ओपनर, इतना लेफ्टी राइटी कॉम्बो इतना छोड़ी अच्छा बना है ना। और क्रीज भी देखिए उन्होंने युवा टैलेंट उभर कर आ रहे हैं। तभी देखिए भानुदास मात्रे के ऊपर उतना जवाब नहीं रहता है, और उन्हें वो जिम्मेदारी क्या है, एक आध छक्के की जरूरत होगी तो 2 छक्के की आप लगाइए। उन्होंने कसल खंड नाइट में लगाए भाई, जीत है उनके अंदर। अभी भी देखिए क्रिकेट से पीछे भूषण पाटिल लेके, कौन कहता है भाई आपका वजन बढ़ जाए तो आप क्रिकेट खेल नहीं सकते हो। और ये बंदा देखिए अभी भी दर्शाता हुआ कि बुलबुल की डाली में फूल खिलाते रहेंगे, मैदान में अपना रंग जमाते ही रहेंगे। माना कि हम थोड़ा फुटवर्क की कमी है, लेकिन अपने जगह से फूल खिलाते रहेंगे। 3 का जरूरत है। और शायद देखिए इंतजार वेट नहीं किया, यहाँ पर कोई अपील का यहाँ पर बल्ला हल्की से छुआ। और बड़े खिलाड़ी की देखिए बड़ी सोच, बड़ी पहचान ये होती है। कितना सिकंदर हालत के आगे नहीं झुकता, ताला झुक भी जाए जमीन पर नहीं गिरता। 3 रनों की जरूरत थी। भूषण पाटिल का यही सोचता कि कुछ रिवर्स और आजमा लिया जाए। जब हम नाइट के आखिरी मैच अगर यहाँ खेले तो अगर ठंडी में देखिए ड्यू फैक्टर रहेगी
जहाँ पर बॉडी भी देखिए एकदम से शीतल रहेगा। ये देखिए पार किया कमले से, ये देखिए ये दर्शाता है लेजेंड के बीच में मोहब्बत देखिए कितनी है। बादल बकरे ग्रुप देखिए बात करेंगे जिनकी तरफ से अगर यहाँ से 3 डॉट भाई रन आ गया, 3 डॉट आता तो केस बारिश था भाई उनकी तरफ से। 2000 देखिए मनोबल बढ़ाए थे भाई, एक एनर्जी दिए थे, लेकिन जैन कामोडी टीम की बात करेंगे ना, यही दिक्कत हो रही है उन्हें। एक मैच में खूब रन बनाते हैं, दूसरे मैच में बनाते ही नहीं है, तो ये बैलेंस आपको रखना होगा। और इसके लिए देखिए बात क्या है ना, इपाओ को काफी काम करना होगा। देखिए चिपतानी पामुंडो की टीम देखिए नया नया कपड़ा भाई, कल देखिए व्हाइट टी शर्ट के साथ व्हाइट ड्रेस कोड के साथ थे, आज ब्लैक के साथ पिन, बहुत आवड़ला माला तेजस दादा बहुत बढ़िया। देखिए फिटनेस भी देखिए अच्छा, और सबसे पहले देखिए तेजस दादा ने युवा खिलाड़ियों लेकर साबित किया कि अगर जो जुनून का खेल है क्रिकेट, डर के आगे नहीं है टिकट। और इन्होंने आज देखिए टॉप 1 में, और कल भी मैंने जिक्र किया तेजस दादा के तबाही का दूसरा नाम है आज बामन डोंगरी टीम है। अजीत खुद भी देखिए भाई कौन सा क्रीम लगाते हैं, वो गोरे गोरे हो गए हैं भाई, हो गोरे बातें छोरे। जीत खुद देखिए भाई। चलिए हार लोग यहाँ पर से, और खासकर निखिल गोवारी आपका जन्मदिन का फिर से एक बार मुबारकबाद देना चाहेंगे। फैंस का दिल टूटा होगा। चलिए मैच के मैन ऑफ द मैच मनोज सर देखिए हमारे अच्छे एंकर जुड़ेंगे जाकर है, क्योंकि हम कहते हैं महागुरु हमारे एमडी सर बकासुर, लेकिन छोटा सरजा मनोज मात्रे सर देखिए बात करेंगे। मनोज सर, दशरथ पाटिल सर जब आएंगे आखिरी नाइट है आपका, बड़ा अच्छा जोड़ी जमेगा। हेलो चलिए मैच का मैन ऑफ द मैच की बात करेंगे। चलिए बात करेंगे 1 षटक 2 धावा 1 विकेट से राकेश निरकुटे या मैचचा मॅन ऑफ द मॅच। राकेश निरकुटे, चला 1 षटक 2 धावा 1 विकेट से राकेश निरकुटे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर यायचं राकेश निरगुडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला तर